नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी PSI प्रमोद डोबळे. 17 मे म्हणजे त्या रविवारी आपला सर्वांचा कंबाईन गट ब मुख्य परीक्षेचा पेपर आहे. आता सर्वांची धांदळ उडाली असेल, तसेच बरेच जण पॅनिक झाले असतील की या राहिलेल्या दिवसांमध्ये काय करायचं. आणि अभ्यास सिलेबस भरपूर आहे, दिवस कमी राहिले, तर पॅनिक होऊ नका, घाबरून जाऊ नका, गोंधळ उडून देऊ नका. कारण की आतापर्यंत जो आपण अभ्यास केलेला आहे त्याच बेसवर पुढचे 4-5 दिवस आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्याच बेसवर आपल्याला परीक्षेला सामोरं जायचं आहे. परीक्षेला 17 मे रोजी 2 पेपर होणार आहेत. पेपर 1 मराठी इंग्लिश, तसेच पेपर 2 GSचा होणार आहे. आता राहिलेले 5 दिवसांचं प्लॅनिंग असं करा की सुरुवातीचे 2 दिवस पेपर 2चे GSचा कव्हर करा, तसेच शेवटचे 2-3 दिवस मराठी इंग्लिश पेपर 1ची प्रॅक्टिस करा. आणि या पेपरची प्रॅक्टिस करत असताना आपण आतापर्यंत सोडवलेले टेस्ट पेपर, तसेच सोडवलेले PYQ, आतापर्यंत आयोगाचे झालेले क्वेश्चन पेपर आणि आपण वापरलेली रेफरन्स बुक याच्या रिव्हिजनवर भर द्या. छोट्या छोट्या नोट्स काढल्या असतील त्या नोट्स रेफर करा. वेगळं काही वाचायचा प्रयत्न करू नका. आतापर्यंत जे केलंय तोच अभ्यास आपल्याला इथून पुढच्या 4-5 दिवसात करायचा आहे आणि त्याच बेसवर आपल्याला परीक्षेला सामोरं जायचं आहे. बऱ्याच जणांचा प्रश्न असा येतो की 1 तास शेवटचा मॅनेज होत नाही, 100ला 100 अटेम्प्ट होत नाही. तर यासाठी करायचं असं आहे की आपण पेपर सोडवताना एक स्ट्रॅटेजीने पेपर सोडवतायला फॉलो करा. पेपर 1चा जो पेपर आहे मराठी इंग्लिश, त्याच्यात सुरुवातीला तुम्ही 20 मिनटं मराठी ग्रामर कव्हर करा, त्यानंतर त्याच्यानंतरचे 20 मिनटं इंग्लिश ग्रामर कव्हर करा, त्याच्यानंतर मराठी इंग्लिशचे दोन्हीचे OMR शीट गोल करून घ्या. ते झाल्यानंतर दोन्ही पॅसेज सोडवा, मराठी आणि इंग्लिश, आणि त्याच्यानंतर ते सोडून झाले त्याचे गोल करा. अशा प्रकारे जर आपण पेपर 1चा टाईम मॅनेजमेंट केलं तर 1 तासात हमखास 100पैकी 100 अटेम्प्ट होतील. त्याच्यानंतर त्याच दिवशी दुसरा पेपर होणार आहे. मग मध्ये जो 2-3 तासाचा गॅप आहे त्यात पण आपण काढलेल्या छोट्या छोट्या नोट्स ज्या असतील त्या नोट्स, तसेच रेफरन्स बुकमध्ये काढलेल्या नोट्स, टेस्ट सिरीज सोडवताना चुकलेल्या काढलेल्या नोट्स, PYQ सोडवले असतील त्याच्या काही नोट्स असतील त्या नोट्स रेफर करा 2-3 तासात. त्या नोट्सची रिव्हिजन करा. त्याच्यानंतर पेपर 2ला सामोरं जा. पेपर 2ला सामोरं जाताना 1 तास मॅनेज करताना आपण पहिल्या 30 ते 35 मिनिटात GSचे 80 प्रश्न सोडून घ्यायचे. ते झाल्यानंतर त्याचे गुण करून घ्यायचे. शेवटच्या 20 मिनिटात 20 ते 25 मिनिटं राहतील. त्या 20-25 मिनिटामध्ये आपल्याला मॅथ रिजनिंग कव्हर करायचं आहे. मॅथ रिजनिंग कव्हर करत असताना पण आपल्याला त्यात 2 टप्पे करायचे आहेत. पहिल्यांदा इझी टू मॉडरेट जे प्रश्न असतील 12 ते 15 प्रश्न ते कव्हर करून घेणे, त्याचे गोल करायचे आहे. त्याच्यानंतरचे जे मॉडरेट टू हार्ड हे प्रश्न असतील 4-5 ते प्रश्न कव्हर करायचे आणि त्याच्यानंतर शेवटी आपल्याला जे मतं विचारले असतात ते प्रश्न कव्हर करायचे आणि त्याचे गोल करायचे. अशा प्रकारे आपण जर प्लॅनिंग केलं तर 1 तासात हमखास आपले 100ला 100 अटेम्प्ट होतील आणि पेपर व्यवस्थित कव्हर होईल. अशा प्रकारे दोन्ही पेपरचं नियोजन करायचं आहे आपल्याला. आता या दिवसांमध्ये जास्त अभ्यास करायचा प्रयत्न करू नका, वेगळं काही वाचू नका, पॅनिक होऊ नका. जोपर्यंत आत्तापर्यंत अभ्यास केला आहे त्याच्यावर विश्वास ठेवा, स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा. आपण जे वाचलंय तेच परीक्षेला येणार आहे असं स्वतःला नेहमी सांगत राहा. जो मी अभ्यास केलेला आहे तोच परीक्षेला येणार आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारे सगळे आपल्याला पेपर सामोरे जायचं आहे. आणि येत्या दिवसामध्ये उन्हाचा तडाखा जास्त वाढलेला आहे, जास्त पाणी पित राहा, बॉडीला हायड्रेटेड ठेवा, आजारी पडू नका. जास्त वेळ अभ्यास केल्याने, जास्त वेळ जागरण केल्याने आजारी पडायची शक्यता आहे. त्याच्यामुळे जास्त जागू नका आणि पॅनिक होऊ नका. हा पेपर आपल्याला व्यवस्थितच जाणार आहे, त्यामुळे ह्या पेपरला व्यवस्थित सामोरे जा. आपल्याला माझ्याकडून सर्वांना मेन्ससाठी शुभेच्छा आणि यावर्षी पोस्ट तुम्हाला नक्कीच मिळेल ही आशा व्यक्त करतो. जय हिंद.